सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर. कालपासून जवळपास सर्व लाडक्या बहिणींचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पण मी काल एक मेसेज टाकला होता माझ्या फेसबुक पेजवर की सर्व लाडक्या बहिणींचे पैसे जमा झालेले आहेत. पण मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले, बऱ्याच लाडक्या बहिणींचे मेसेज रिटर्न आले की दादा आमचे पैसे जमा नाही झालेले. मग मी या गोष्टीवर चौकशी केली की कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे जमा नाही झाले. तर चला आपण पाहूया कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे आले नाहीत ते. तर सर्वात अगोदर केवायसी केलेली आवश्यक होती, पण बऱ्याच लाडक्या बहिणी अजून केवायसी पासून वंचित आहेत. त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी. केवायसी करून सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे जमा नाही झाले. तर मी पंचायत समितीत जे ऑफिस आहे तिथं विचारलं होतं. तर त्यांनी सांगितलं एक तर त्यांच्या घरात पतीच्या नावावर गाडी असेल किंवा ते ITR भरत असतील, त्यांचे पैसे बंद झालेले आहेत. पण तसंही नसून बऱ्याच लाडक्या बहिणींचे पती ITR भरत नाहीत किंवा त्यांच्याकडे 4 व्हीलरसुद्धा नाही, त्यांचे सुद्धा पैसे बंद झालेले आहेत. मग याच्यावर उपाय काय? तर याच्यावर एकच उपाय आहे की आपण स्वतः आपले पूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपल्या पंचायत समितीत जावे. तिथं एक लाडकी बहीण विभाग बनवलेला आहे शासनाने आपल्यासाठी. आपले डॉक्युमेंट घेऊन जावे, तिथे एकदा आपण चेक करून घ्यावे. मी आता जे चेक केलं, मी बऱ्याच बायांचे चेक केले, तर त्यांच्या पतींचा ITR भरलेला दाखवत होता म्हणून त्यांचे पैसे बंद झालेत, किंवा 4 व्हीलर त्यांच्या पतीच्या नावावर 4 व्हीलर आहे, त्यांचे पैसे बंद झालेत. पण एकदा आपण स्वतः जाऊन आपल्या पंचायत समितीत चेक करून घ्यावे, म्हणजेच की आपल्या लक्षात येईल की आपले पैसे का बंद झालेत म्हणून. आणि लवकरात लवकर आपले पैसे चालू करून घ्यावेत, म्हणजेच कोणतीच लाडकी बहीण आपल्या मानधनापासून वंचित राहू नये. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.